नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे आसरा. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. जटावाला तात्या आजकाल सकाळी उठल्यापासून अस्वस्थ दिसत होता. ध्यानधारणा करण्यात त्याचं मनच लागत नव्हतं. म्हणून तो उठून काठी टेकत टेकत मंदिराकडे निघाला. मंदिर गावाच्या वरच्या टोकाला होतं. तिथे जाऊन बसला. गावातली लोक नित्याची कामं करण्यात व्यस्त होती. हे एक खेडेगाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव झाडाझुडपात लपलेलं होतं. तालुक्यापासून लांब आणि दुर्लक्षित असलेलं हे गाव खूप गरीब होतं. शहराच्या झगमगाटापासून दूर असलेलं हे गाव शेती करून उपजीविका करत होतं. कोण आजारी पडलं तर देवाचा कोप झाला असं म्हणत देवऋषीकडे जायचं. जटावाला तात्या या गावातील प्रसिद्ध देवऋषी होता. शहरातून सुद्धा त्याच्याकडे लोक येत असे. आंधळा असला तरी मनाने तो इतरांच्या नजरेला न दिसणाऱ्या गोष्टी बघत होता. 90त आला तरी तात्या अजून मजबूत होता. आवाजात जरब होती. तरुणपणात मुंबई गाजवलेला तात्या गावात येऊन देवऋषीपणा करत होता. असा ह्या जटावाला तात्याला मंदिरात येणारी जाणारी लोक नमस्कार करून जात होती. तर लहान पोरं त्याचे डोळे नसणारा विद्रूप चेहरा बघून लांबूनच पळत होती. पण जटावाला तात्याचं कान मंदिराच्या बाहेर असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर होते. त्या झाडावर घुबडिणीचे गुदकार ऐकू येत होते. गावावर अशुभाची सावली दिसत होती. तात्या आज दिवसभर अन्न पाणी न घेता मंदिरातच बसून होता. दिवस मावळला तसा जटावाला तात्या घरी निघाला. गावंदरीला चिंचेच्या झाडाखाली कुत्री उगाचच रडत होती. सगळ्या गोष्टी जटावाला तात्याला जास्तच अस्वस्थ करत होत्या. गाव सगळा अंधाराच्या गर्द छायेत सामावला होता. लोक जेवण उरकून तारं लावून अंथरुणावर पडली होती. कुत्र्याचं भेसूर रडणं ऐकून बारकी पोरं आईच्या कुशीत शिरत होती. तर लोक अंगावर पांघरून घट्ट ओढून घेत होती. रात्रीचा 12-12:30चा सुमार असेल. अचानक सू 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 करत वादळ वारा सुरू झाला. गोंगावणारा वावटळ हळूहळू गावात शिरत होतं. शिवाला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. म्हणून त्यानं उठून बघितलं तर घराचा पत्रा धाड 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 वाजत होता. त्याने लावलेला दिवा पण वाऱ्यानं गेला होता. वावटळ आता घोंगावत शिवाच्या दारात येत होतं. शिवा एक अविवाहित तरुण होता. शिवा आपल्या बापाला शेतीत मदत करायचा. आणि त्या रात्री लोक घाबरून डोळे मिटून पडली होती. हळूहळू वावटळ शांत झालं आणि एकदम शांतता निर्माण झाली. भयान शांतता. ही निर्माण झालेली शांतता काहीतरी सूचित करत होती. शिवा वावटळ गेला, आता झोपूया असा विचार करत होता. तेवढ्यात त्याला बाहेर पैंजणाचा आवाज ऐकू आला. म्हणून त्याने उत्सुकतेने दाराच्या फटीतून बाहेर बघितलं आणि तो भीतीने लटपटू लागला, कापू लागला. बाहेर साज शृंगार केलेली एक स्त्री उभी होती. हिरवी गार साडी नेसलेली, हातात रेशमी बांगड्या, कपाळावर कुंकू लावलेली ती बाई मोठमोठ्यानं रडत होती. तिचं रडणं अंगावर काटा आणत होतं. कुत्री पण आता
भेसूर आवाजात रडू लागली. वातावरणात भेसूरता निर्माण झाली होती. त्या बाईच्या रडण्याने सगळा गाव हादरत होता. गावातील लोक वाकाळ तोंडावर घेऊन बाहेरचा आवाज ऐकत होती. शिवा पण घाबरून अंथरुणात येऊन घुसला. पण अचानक त्याच्या घराचा दरवाजा आपोआप उघडला गेला. शिवाच्या अंगावरची वाकाळ कोणीतरी ओढली. तसा शिवा भारावल्यासारखा उठला व बाहेर चालू लागला. दुसऱ्या दिवशी पहाटे सगळ्या गावभर चावडीत पानवट्यावर रात्रीच्या वावटळाच्या आणि त्या अज्ञात स्त्रीच्या रडण्याचा विषय होता. तेवढ्यात चावडीत कुणीतरी सांगत आलं, पहाटेपासून शिवा गायब आहे. सगळ्या गावावर भीतीची छाया पसरली होती. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, कोण होती ती? त्या गोष्टीला आता 8-15 दिवस झाले होते. शिवाचा शोध सुरूच होता. कोण म्हणतं तो मुंबईला गेला असेल, तर कोण म्हणतं कुठल्या तरी टोळीत गेला वाटतं. पण शिवा काही गावत नव्हता. लोक आता त्या गोष्टीला विसरत चालली होती. गावात आता पाटलाच्या मुलाच्या रघुच्या लग्नाची धामधूम सुरू होती. लग्न उद्यावर आलं होतं. सगळा गाव पाटलाच्या वाड्यावर काम करून राबून नुसताच झोपला होता. तेवढ्यात पाटलाच्या दारात वावटळ घोंगावतच आलं आणि ती अज्ञात स्त्री पुन्हा रडू लागली. भेसूर, भयानक. पहाटे कधीतरी ते रडणं थांबलं. थोरला पाटील घाबरला होता. पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. सकाळीच कळालं, वाड्यातून नवरा म्हणजेच रघु एकाएकी गायब झाला होता. थोरली पाटलीन हाणून बडवून घेत होती. पाटलाच्या वाड्यावर मरणकळा पसरली होती. गावातली लोक भेदरून एकमेकांच्या तोंडाकडे बघत होती. त्यांच्या मुक्या नजरेत एकच प्रश्न दिसत होता, आता कुणाचा नंबर? गावातील बायका पोरं घरातून बाहेर पडायला तयार नव्हती. लोक तर रानावनात पण जायला मागत नव्हती. पानवट्यावर गेलेला माणूस पण परत येईल याची खात्री नव्हती. देशमुख पाटलांचं सांत्वन करून आला होता. या एवढ्या गोंधळात गायब होता तो फक्त जटावाला तात्या. गेले 15-16 दिवसात तात्या घरातून बाहेरच आला नव्हता. गावात एवढ्या भयंकर घटना घडत असताना जटावाला तात्या गावासमोर न येणं हे कोडं न उलगडणारं होतं. म्हातारी कोतारी माणसं मंदिराच्या कट्ट्यावर बसून असलं कधी घडलंच नव्हतं या गावात याचा विचार करत होती. आखरीत म्हणायचं की काय, घरातनं माणूस जातंय. सखा नाना बोलला, माझा बा सांगायचा, म्या बारका असताना गावात असंच काहीतरी घडलं होतं. नीटचं काय आठवत नाही, पण घडलं होतं एवढं खरं. तुका बापू आपली थरथरणारी मान सावरत बोलला, जटावाला तात्या सांगील की नेमकं, आणि यावर उपाय पण काढील, तो पण जालिम. हानमाप्पा बोलला. याचं बोलणं सुरू असताना पिंपळावर बसलेली घुबडीन डोळे फिरवत होती आणि सगळ्या गावाकडे बघत होती. मंदिरातील देवाची मूर्ती स्थितप्रज्ञ होऊन उभी होती. दिवस मावळला. अंधाराची छाया पसरली. तसंच सगळं गावातील लोक काड्या कोंड्या लावून घरात बसली. टिटव्या टीव 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 करत उगाच पिंगा घालत भीतीत आणखी भर घालत होत्या. जटावाला तात्या आपल्या कुडाच्या घरात ध्यानस्थ बसला होता. देवासमोर लावलेल्या आरतीच्या उजेडात तात्याचा चेहरा उग्र दिसत होता. ध्यानस्थ तात्याच्या मनचक्षुसमोर वेगवेगळी चित्र वेगानं पळत होती. अचानक तात्याला कसलं तरी चित्र दिसलं आणि तात्याची ध्यान अवस्था तुटली.
त्याला दरदरून घाम आला होता. पिंपळावर घुबडी घुमायला लागली होती. याचा उलगडा पाडायलाच पाहिजे असं म्हणत तात्यानं अंथरुणावर अंग टाकलं. दुसऱ्या दिवशी गावावर सूर्यकिरणं पसरली. तसं गावानं पांघरलेली भीतीची चादर झटकली आणि लोक नित्याच्या कामाला लागली. कालच्या रात्री काही घडलं नाही म्हणून लोक देवाचे आभार मानत होती. सकाळी जटावाला तात्या लवकर उठून देवपूजा करून घराबाहेर पडला. लोक आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. महिन्याभरापासून अज्ञातवासात असणारा तात्या आज घराबाहेर कसा पडला? एवढ्या घटना घडत असताना तात्या घरातून बाहेर आला नव्हता. तात्या अडखळत अडखळत काठी टेकत टेकत मंदिराकडे निघाला होता. त्याच्या मागून सगळी माणसं चालली होती. तात्या काहीतरी गवसल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही याची पक्की खात्री लोकांना होती. आता मंदिरासमोर सगळा गाव जमा झाला होता. तात्याला पोरांनी धरून मोठ्या दगडावर बसवला. देशमुख पण येऊन पारावर बसला. अवसान गेलेल्या पाटलाला पण कुणीतरी धरून आणलं होतं. सगळी आली का? देशमुखानं विचारलं. हो, एका सुरात सगळी बोलली. तात्याने सावरून बसत आपल्या धारदार शैलीत बोलायला सुरुवात केली. सगळी लोक म्हणत असतील एवढ्या घटना घडल्या पण तात्या कुठं आहे? तर मी हितच होतो. या घटना का घडल्या जातात याचा पडताळा घेत होतो आणि जसं खून गाठ पटली तसं मी घराबाहेर पडलो. तर मग ऐका, बऱ्याच वर्षापूर्वी 50 वर्षे तरी उलटली असतील या गोष्टीला. आपल्या गावात एक नवी नवरी नांदायला आली होती. कमळी तिचं नाव. बिचारी नांदायला आली आणि महिन्याभरात सासरा मेला. लोक तिला पांढऱ्या पायाची म्हणू लागली. त्यात तिला मुलबाळ पण लवकर होत नव्हतं. गावातील बाया माणसं तिला पांढऱ्या पायाची वांजोटी बाय म्हणून हळदी कुंकवाला सुद्धा बोलवत नव्हती. कमळी बिचारी झुरत होती, नशिबाला दोष देत होती. मग कमळीचा नवरा पोरासाठी देवधर्म करू लागला आणि त्यातून त्याला नाद लागला अघोरी शक्तीचा. एक दिवस गावात अघोरी बाबा आला. त्या दिवशी कमळीच्या घरात अर्धी रात झाली तरी काहीतरी चाललं होतं. पण जे काही चालू होतं ते अघोरी होतं एवढं मात्र खरं. त्यानंतर कमळीला दिवस गेलं. कमळीच्या नवऱ्यानं हौसनं होणाऱ्या पोरासाठी सोन्याची मनगटी केली होती. आपल्याला आता कुणी बी वांजोटी म्हणणार नाही असं म्हणून कमळी सगळ्या गावातनं आपलं पोट दाखवत फिरत होती. बघता बघता 9 महिने सरलं. त्या दिवशी अमावस्या होती. त्याच दिवशी कमळीला बाळंत काळा सुरू झाल्या. कुणीतरी सुईणबाईला घेऊन आलं. कमळी बाळंत झाली. तिला मुलगा झाला होता. सुईणबाई ती बाळ बघून जोरात किंचाळली. कारण त्या बाळाला जन्माला येतानाच राक्षसासमान 2 सुळे होते. आवाज ऐकून लोक जमा झाली. लोकांनी बाळाला मारून टाकायचं ठरवलं. कारण ते बाळ नव्हतं, सैतान जन्माला आला होता. कमळी माझ्या पोराला मारू नका म्हणून ओरडत होती, रडत होती. सुईणबाईने त्या पोराचा गळा दाबून मारून टाकलं. कमळीनं ते मेलेलं पोरगं जवळ घेतलं. ती वेड लागल्यासारखं करत होती. तिनं त्या पोराच्या हातात सोन्याची मनगटी घातली. कमळीला वेड लागलं होतं. ती लोकांना शिव्या देत घराबाहेर काढत होती. लोकांनी तिच्या हातातून पोरगं काढून घेतलं आणि दफन करायला घेऊन माळावर घेऊन गेली. कमळी सगळ्या गावातून रडत फिरत होती. माझं पोरगं द्या, माझं पोरगं द्या म्हणून किंचाळत होती. ती कधी पाटलाच्या वाड्यासमोर जाऊन सत्यानाश करून घेत होती, तर कधी देशमुख वाड्यासमोर, तर कधी कुणाच्या दारात. तिचं करून रडणं गावाला पाजर फोडत होतं. तिच्या किंचाळ्या सगळ्या शिवारात घुमत होत्या. लोक कमळीला आसरा म्हणू लागली. तिला घाबरून दगडं मारू लागली. कमळीचा नवरा पण कुठं बेपत्ता झाला होता. एक दिवस नवरा पण खाल्लाही न असं म्हणून गावातल्या लोकांनी दगडानं ठेचून मारली तिला. नंतर कमळीचं प्रेत माळावर नेऊन तिच्या बाळाशेजारी दफन केलं.
मग मी गावाला संरक्षण रेषा आखून कमळी परत गावात येणार नाही याचा बंदोबस्त केला होता. त्यामुळं एवढ्या वर्षात गावाला कधीच त्रास झाला नाही. पण 2 महिन्यापूर्वी पारू म्हातारी रानातून परत येताना माळावरून त्या सैतानाची सोन्याची मनगटी घेऊन आली. त्या मनगटीसोबतच सैतानाचा गावात प्रवेश झाला. मला जाणीव होताच मी ती मनगटी बाहेर टाकली होती. पण शिवाने ती मनगटी गावात आणली आणि पाटलाच्या मुलाकडे घाण ठेवून पैसे घेतले. म्हणून ते दोघेही नाहीसे झाले. सगळी लोक शांतपणे ऐकत होती. आता ह्याच्या उपाय काय? नानानं विचारलं. तात्यानं फक्त हात केला. पाटील, ती मनगटी घेऊन या. पाटलाने गडी पाठवून ती सोन्याची मनगटी आणली. तात्याने ती मनगटी हातात घेतली आणि मंत्रोच्चार करून ती मनगटी गाड्याच्या हातात दिली. घाबरू नकोस, ही मनगटी नेऊन माळावर टाक. पण एक लक्षात ठेव, मागं बघू नको, सरळ चालत परत ये. गडी मनगटी गावाबाहेर टाकून परत आला. तसं जटावाला तात्या बोलला. आता गावातील संकट टळलंय. त्या रात्री शिवा आणि पाटलाचा पोरगा घरी आला. सगळा गाव आता निर्भय होऊन सुखानं जगत होता. लोक कमळीचा विषय विसरून पण गेली होती. एक दिवस पहाटे मुंबईला कामाला असणारा शिरपा गावाला यायला निघाला. जास्त चालायला नको म्हणून तो मधल्या वाटेनं माळावरून गावात यायला निघाला. सूर्यकिरणे नुकतीच धर्तीवर पडली होती. शिरपा झपाझप पावलं टाकत होता. तेवढ्यात त्याला माळावर काहीतरी चमकताना दिसलं. म्हणून त्याने तिकडे बघितलं तर ती सोन्याची मनगटी होती. त्याने ती मनगटी खिशात टाकली आणि तो गावाच्या दिशेने निघाला.